विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार. महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ परीक्षा याची एक्झाम डेट ऑलरेडी त्यावर आपण एक व्हिडिओ बनवलाच होता. आता त्यांचं जे हॉल तिकीट आहे ते देखील डाउनलोड करायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. याकरता तुम्ही काय करायचं आहे तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करा. त्यावर मी लिंक ऑलरेडी शेअर केली आहे आणि त्यावर आपण अभ्यासाचं मटेरियल देखील शेअर करत असतो. त्यामुळे टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. आता जो कमी वेळ राहिला आहे तुमच्याकडे मोजून आता किती तर 20 दिवस सुद्धा म्हणता येणार नाही, 10 ते 15 दिवस राहिलेत. या वेळेत आपण कशा पद्धतीने अभ्यास करू शकता त्याची स्ट्रॅटेजी देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. जेव्हा तुम्ही लिंक ओपन कराल त्यावेळेस तुम्हाला असं महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटी नागपूर रिक्रुटमेंट 2026 असं ही लिंक ओपन होईल. यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, त्यानंतर पासवर्ड, त्यानंतर हा कॅप्चा टाकून लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर स्क्रीन ओपन होईल. त्यातून तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. तर अभ्यास कसा करायचा ते या ठिकाणी बघूयात. तर लक्षात घ्या, परीक्षेचे 2 पार्ट आहे. जर तुम्ही टेक्निकल पोस्टसाठी जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला परीक्षेत टेक्निकल देखील मटेरियल त्या ठिकाणी विचारण्यात येणार आहे, ज्यामध्ये पे अँड अकाउंट ऑफिसर यावर टेक्निकल प्रश्न, सिनियर लायब्ररी असिस्टंट यावर टेक्निकल प्रश्न, एक्सरे टेक्निशियन आहे, ज्युनियर लायब्ररी असिस्टंट आहे, लायब्ररी अटेंडंट आणि ड्रायव्हर याकरता टेक्निकल मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहेत. लक्षात घ्या, तुम्ही किती दिवस अभ्यास केला याला काही महत्त्व नाही, परंतु शेवटच्या दिवसात डोकं शांत ठेवून तुम्ही जे वाचताय तेच परीक्षेत जर आलं तर तो मार्क तुमचा जायला नको, यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायचे. आणि टेक्निकलचा अभ्यासाची चिंता तुम्ही सोडून द्या. आपलं जे मटेरियल आहे तेच तुम्ही त्या ठिकाणी वाचून घ्यायचं एकदा तरी. आता जेवढेही तुमच्या स्क्रीनवर जेवढेही टेक्निकलचे कोर्सेस दिसत आहे ना, त्याचं ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. त्यावरून कोर्स डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी PDF फाईल, प्रश्नांचे PDF फाईल मिळून जातील. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे, त्या तुम्ही एकदा बघून घ्यायच्या. त्यानंतर प्रत्येक टेक्निकल टेस्टच्या ऑनलाईन टेस्ट देखील त्या ठिकाणी दिल्या आहेत, त्या पण सॉल्व करा. असं 2 ते 3 वेळेस करा. लक्षात घ्या, तुमची टेक्निकल प्रश्नांची तयारी त्या ठिकाणी होऊन जाईल. आता नॉन टेक्निकलमध्ये तुम्हाला फोकस कशावर आहे तर लक्षात घ्या, सामान्य ज्ञान विचारलं जाणार आहे. सामान्य ज्ञान हा खूप वास्ट टॉपिक आहे. त्यामध्ये सामान्यांमध्ये इतिहास, त्यानंतर भूगोल, राज्यव्यवस्था ही सर्व टॉपिक त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्याकरता आपण निवडक असे क्वालिटी क्वेश्चन जे परीक्षेत वारंवार विचारले जातात ना त्यांचा समस्या ठिकाणी केला आहे. त्या ठिकाणी प्रत्येक सपोज इतिहास घेतला तर 5 PDF त्या ठिकाणी आहे, प्रत्येकी 100 प्रश्नांच्या. भूगोल घेतला 5 PDF तुम्हाला बघायला भेटेल. भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलावर फोकस करायचा. चालू घडामोडीसाठी तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघू शकता. जेव्हा तुम्ही जेवण करतायत किंवा इतर ॲक्टिव्हिटी करताय, ज्यावेळेस तुम्हाला वाटते की आता मला अभ्यासापासून लांब जायचं आहे, त्यावेळेस तुम्ही यूट्यूबला सर्च करा की चालू घडामोडी 2025 किंवा लेटेस्ट चालू घडामोडी असे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. स्वतः रीड करायला गेले तर त्या ठिकाणी तुमचा वेळ जाईल. चालू घडामोडींच्या आपण ज्या ऑनलाईन टेस्ट या कोर्समध्ये दिल्या आहेत त्या देखील तुम्ही सॉल्व करू शकता, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर मराठी व्याकरणाचे आपल्याकडे प्रश्न आहेत ते तुम्ही बघून घ्यायचे. टॉपिक वाईज त्या ठिकाणी नोट्स देखील दिले आहेत, टॉपिक वाईज त्या ठिकाणी प्रश्न देखील दिले ते बघून घ्यायचे. इंग्लिश ग्रामर आहेत, त्यानंतर ॲप्टिट्यूड देखील आहे. आणि महत्त्वाचा फोकस तुम्हाला काय करायचं या ठिकाणी तर लक्षात घ्या, जो तुमचा वेळ आहे ना, आता सपोज तुम्ही जॉब करता किंवा फुल टाईम असाल तर दिवसाचे 10 ते 12 तास त्या ठिकाणी तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्यामध्ये अभ्यासाचं नियोजन करून घ्या. टेक्निकलसाठी 2 तास द्या, त्यानंतर उरलेल्या वेळामध्ये मराठी व्याकरणाला वेळ द्या, इंग्लिश ग्रामरला द्या, ॲप्टिट्यूडला द्या आणि सामान्य ज्ञानचा द्या. मी प्लॅनिंग देण्यापेक्षा तुम्ही तुमचा जो दिवसाचा टाईम आहे 12 तासांचा त्याला तुम्ही कसं युटिलाइज कराल ते महत्त्वाचं आहे. आणि शेवटच्या दिवसात तुम्हाला काय करायचं की डेली 2 ते 30 ऑनलाईन टेस्ट देखील तुम्हाला सॉल्व करायचे आहे. फुल लेंथ टेस्ट देखील या कोर्समध्ये आपण अपलोड केल्या आहेत. तर फुल लेंथ टेस्ट तुमच्या 2 ते 3 फुल लेंथ टेस्ट देखील त्या ठिकाणी झाल्या पाहिजे, जेणेकरून जेव्हा टायमर टिक 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 करतो त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने एक्झामला सामोरे जातात ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ऑनलाईन टेस्ट सॉल्व करायचे आहे. आणि सपोज तुम्ही हे जे मटेरियल आहे 499चं मटेरियल आहे, यामध्ये 18,000 प्रश्न आहेत, 300+ ऑनलाईन टेस्ट आहे. जेवढेही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यात मल्टिपल अटेम्प्ट आहे. आत्ता टेस्ट दिली, तुम्हाला सपोज 20 मार्क मिळाले, परत टेस्ट द्या 25 मार्क, अशा परत टेस्ट द्या, जेणेकरून तुमचे मार्क्स त्या ठिकाणी वाढलेले तुम्हाला मिळतील. या ठिकाणी टायमर प्रोव्हाइड केला आहे आणि जेवढेही मटेरियल आहे त्याची व्हॅलिडिटी 1 वर्षांची असेल. म्हणजे तुम्ही बाकीही एक्झामची तयारी करत असाल तर हे नॉन टेक्निकलचं मटेरियल नक्कीच तुम्हाला हेल्पफुल असेल. आणि तुम्ही टेक्निकल पोस्टसाठी फॉर्म भरला आहे म्हणजे भविष्यात पे अँड अकाउंट ऑफिसर, लेखापाल यांच्या जर वेगळ्या जागा आल्या तर हे टेक्निकल मटेरियल त्या ठिकाणी देखील यूज होणार आहे. पैशांकडे बघू नका, क्वालिटी कंटेंटकडे बघा आणि नक्की या ठिकाणी परचेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक करण्यामध्ये कंजूसी बाळगू नका, एक लाईक करा. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, कारण की डेली बेसिसवर मी तुमच्यासाठी असेच अभ्यासाचे व्हिडिओ घेऊन येणार आहेत. तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबत टेलिग्राम चॅनल जो आहे त्याला देखील जॉईन करा, ज्यावर मी एक्झामबद्दलच्या अपडेट तसेच एक्झामचं जे मटेरियल आहे, जे महत्त्वपूर्ण मटेरियल आहे ते देखील त्या ठिकाणी शेअर करत असतो. तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपण थांबत आहोत. पूर्वी एक लाईक विद्यार्थी मित्रांनो नक्की द्यायचा आहे. थँक्यू.